कसं आहे हे चांद धर 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 धरले मला। नमस्कार नमस्कार मित्रांनो, तुम्ही म्हणशाल रणदेव भैया काय पाजायचा प्रयत्न करतो ह्या पिल्लांना, आणि काय आहे नेमकं हे 2 दिवसाची पिल्लं आहेत पण एवढं आवडीनं पिताय हे बघू शकता तुम्ही, एक नंबर। तर मित्रांनो माझ्या हातात आहे ते म्हणजे काय तर हे पिंकू ग्राईप वॉटर, एकच औषध मित्रांनो, आणि एकाच औषधाने तुमच्या पिल्लांचे 99% रोग दूर होणार आहे। आता 99.99 का म्हणतोय मी तर याच्या मागे एक कारण आहे, ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला समजेल किती पाजायचं, कसं पाजायचं, याचा काय फायदा आहे काय नाही। चला तर मग मित्रांनो बघा, एकच मिनिट मेरी चांदबाई। मित्रांनो बघा, जर आपण शेळी पालन करत असलो तर शेळी पालन करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे आपल्या फार्मवरील पिल्लं। जर आपल्या फार्मवरील पिल्लं एकदम गुडगुडीत येतील, हसते खेळते राहतील, निरोगी राहतील, तर ते पिल्लं आपल्याला काहीतरी नफा तोटा नाही पण नफा देऊन जाणार आहे, 2 पैसे देऊन जाणार आहे। तर आपल्या फार्मवरील पिल्ले हे 1 नंबर असले पाहिजे, हे कधीही तुम्ही विसरायचं नाही। तर पिल्लं कधी चांगले राहतात जेव्हा त्यांना भरपूर दूध असेल। बरं, दूध असल्यानंतरही बरेचशी पिल्लं दुधानंच बुळकणतात किंवा मग त्यांना बरेचसे रोग होतात, पिल्लं असे कमकुवत होतात, त्यांना सर्दी होती, खोकला होतो, ताप होतो आणि त्याच्यामुळे पिल्लं दगावतात। तर बघा, सगळ्यात याच्या मागं आता निरोगी पिल्लं राहण्याचं मग आपण काय करू शकतो पिल्लांना निरोगी ठेवण्यासाठी, तर पिल्लांना निरोगी ठेवण्यासाठी आपण त्यांचं दूध पचन झालं पाहिजे याच्यावर काम करू शकतो। म्हणजे काय, जर पिल्लांना दूध पचन झालं तर त्यांची इम्युनिटी सिस्टम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता ही वाढते। रोगप्रतिकारक क्षमता वाढली म्हणजे त्यांना येणारे रोग हे आपोआप मिटणार आहेत आणि त्यांची ती रोगप्रतिकारक शक्ती त्या रोगाला एकदम असं डिलीट करून टाकते त्याच्या शरीरामधून, आणि ते पिल्लू तंदुरुस्त राहतं। आणि पिल्लू तंदुरुस्त असलं म्हणजे आपला नफा तोटा वाढणार आहे, तोटा म्हणल्यापेक्षा नफा वाढणार आहे। तर बघा मित्रांनो, आता हे सगळं आहे, पिल्लाची रोगप्रतिकारक शक्ती झाली, हे झालं ते झालं, किंवा वजन वाढ झाली, कारण पिल्लाला जर दूध पचलं तर त्याची वजन वाढ पण 100% होणार। तर बघा मित्रांनो, पिल्लांना बुळकांडी लागू नये, ताप सर्दी येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे तर माझ्या हातात आहे ही पिंकू ग्राईप वॉटरची बॉटल। ही पिंकू ग्राईप वॉटर तुम्ही नीट बघू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। तर ही पिंकू ग्राईप वॉटरची बॉटल रोज सकाळ संध्याकाळ तुम्ही एका पिल्लाला, जर तुमचं पिल्लू 3 ते 8 दिवसाचं 10 दिवसाचं असेल तर एका पिल्लाला एका वेळेला 1.5 ते 2 ml पाजायचं आहे। आणि 8-15 दिवसाच्या वरचं पिल्लू जर असेल तर एका टायमाला तुम्ही 3 ml पिंकू ग्राईप वॉटर तुम्ही पाजू शकता। एकदम चविष्ट आणि गोड असतं, हे बघू शकता तुम्ही, एकदम नंबर 1 क्वालिटीचा माल आहे हा। आणि पिल्लंही आवडीनं पितात, असं नाही की त्यांना बळजबरी पाजावं लागतं वगैरे। एक 2-4 दिवस जर तुम्ही सवय लावली ना तर 5व्या दिवशी ते पिल्लू होऊन तुमच्यापाशी येतं आणि ते पिंकू ग्राईप वॉटर पिण्यासाठी उड्या मारत असतं। तर हे बघा, आता हे पिंकू ग्राईप वॉटर नेमकं करतं काय तर पिंकू ग्राईप वॉटर करतं म्हणजे काय तर त्याचं दूध पचन करण्याचं काम, म्हणजे त्यानं 1 लिटर दूध पिलं ना तर त्या 1 लिटर दुधामुळे त्याला काहीतरी बुळकंडी लागू नये, त्याला अपचन होऊ नये, त्याच्या पोटामध्ये जे कवळं दूध असतं त्या कवळ्या दुधाच्या अशा पापड्या बनवू नये, खरवस होऊ नये, आणि पिल्लू त्याच्यामुळे काहीतरी इटीचा आजार अंत्रविषार होऊन मरू नये म्हणून तुम्ही करायचं आहे हे पिंकू ग्राईप वॉटर द्यायचं आहे। कारण ओव्हरऑल दूध पचलं म्हणजे पिल्लाची इम्युनिटी वाढेल, दूध पचलं म्हणजे पिल्लाचं वजन वाढेल, कांती वाढेल, आणि सगळं काही झाल्यानंतर आता बऱ्याचशा वेळेस काय अडचण येते, एक सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे लहान पिल्लं जे असतात, ही लहान पिल्लं खूप माती खातात, काहीही खातात, ते दगडं खातात, तर त्याच्यामुळे त्यांच्या पोटात जंतू होत असतात। तर रोगप्रतिकारक शक्ती वाढली म्हणजे त्यांना ते थोडंसं मदत करत असतं। त्याच्यानंतर जंतनाशक वगैरे करायचं असतं, ते तुम्हाला मी या सिरीजमध्ये सांगत चालणारच आहे पुढे। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे काय तर पिल्लांची कांती जपून ठेवणे। तर ती कांती जपून ठेवण्यासाठी त्यांना दूध पचन होणे खूप गरजेचं आहे। तर ते दूध पचन होण्यासाठी काय करायचं आहे तर दूध पचन होण्यासाठी तुम्ही ही पिंकू ग्राईप वॉटरची बॉटल आणायची आणि एका पिल्लाला 2-3 बॉटल पाजायच्या मित्रांनो 2-3 महिन्यामध्ये। याच्यामुळं काय होईल, जर तुम्ही एका पिल्लाला 3 बॉटल समजा खर्च केल्या तर किती रुपये खर्च येईल तुम्हाला, 150 रुपये खर्च येईल। पण त्या 150 रुपये खर्चामागे तुमचं समजा पिल्लाला बुळकांडी लागली नाही, काही लागलं नाही, आणि त्याच्यामुळे काय होईल त्याचं 2-3 किलो वजन वाढतं।
2-3 किलो वजन वाढलं म्हणजे आपले 1000 रुपये वाढतात. म्हणजे काय तर 150 रुपये खर्च करायचा आणि आपले 1000 रुपये वाढवायचे. खर्च केला तर नफा वाढतो मित्रांनो. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आणि हे गणित धंद्यातलं हे गणित कधीही लक्षात असू द्यायचं. तर नक्कीच तुम्ही ही पिंकू ग्रायपॉटरची बॉटल घेऊन या. उद्या जर पिल्लाला बुळकांडी लागली नाही, पिल्लू एक नंबर. तुम्ही म्हणशाल आमचे पिल्ला तर काहीच पाजत नाही तरीही खूप भारी असतात, तर ते खूप भारी आणखीही भारी करायचे असेल तर तुम्ही एकदा तरी पिंकू ग्रायपॉटर पाजून दाखवा किंवा पाजून पहा. तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. तुमचं पिल्लू 3 महिन्यात 15 किलो होत असेल ना तर 17-18 किलो नक्कीच होणार. 17-18 किलो होत असेल तर 20-22 किलो नक्कीच होणार. तर या पिंकू ग्रायपॉटरचा हाच फायदा आहे मित्रांनो. 2-4 किलो वजन वाढलं म्हणजे तुमचे 1000 रुपये व्यवहारामध्ये वाढतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लं चांगली असली म्हणजे तुमचंही मन रमतं. जर पिल्लाला बुळकांडी लागली, काही रोग झाला तर माणूस हा खूप ताणात येतो आणि पिल्लांना बुळकांडी वगैरे लागणे हे साहजिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे ती जर थांबवायची असेल तर हे पिंक वॉटर पाजा. रोगप्रतिकारक क्षमता वाढली बघा मित्रांनो, तर रोगप्रतिकारक शक्ती वाढली म्हणजे सगळं काही क्लिअर होणार आहे. तर हे पिंकू ग्रायपॉटर मी पिल्लांना पाजून घेतलेलं आहे. आता सगळं काही तुमचं हे पिल्लांवरच डिपेंड असतं. मध्येच फोन आला होता तर तुम्हाला आवाज गुतत आलेला असेल, म्हणून आता ही 1 मिनिटाची क्लिप बनवतो आणि तुम्हाला सांगतो की पिंकू ग्रायपॉटरचे भरपूर काही फायदे आहे आणि तुमचे पिल्लं क्लिअर झाले म्हणजे तुमचं सगळं काही वाढणार आहे आणि तुमचं सगळं काही नियोजन एकदम ओके मध्ये होणार आहे. तर ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आणि 2-5 किलो वजन वाढलं म्हणजे आपले 1000-2000 रुपये वाढतात, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. बाकी बाय बाय, लव यू ऑल. चांगल्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या.